निसर्ग कृपेने माहूर तालुक्याला मोठे जंगल लाभले असून हजारोंच्या संख्येने लाकूडतोड होत असताना शासनाकडून रोपवाटिकासाठी अनुदान देऊन लाखो रोपे तयार करण्यात आली, पण ही रोपे गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्यावरच फेकून दिलेली असल्यामुळे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दिन जाओ तनखाओ या सदरात नोकऱ्या करत असून वृक्षतोड थांबविण्यात अपयश आले असताना किमान कोट्यवधी रुपये खर्च करून उगवलेली रोपे जंगलात व्यवस्थित लावली जात नसल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वनमित्र बंडूभाऊ राठोड पालाई गुडाकर यांनी केली आहे। जंगलाच्या संरक्षणासाठी शासन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, तर दुसरीकडे रोपवाटिकेत रोपे उगवण्यासाठी हे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यात फक्त किनवट माहूर तालुक्यातच जंगल शिल्लक असल्यामुळे येथील जंगल तरी अबाधित राहावे यासाठी शासन स्तरावरून जोरदार प्रयत्न होत असताना वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव हे शासनाकडून निधी आणत इतर कामातच व्यस्त राहत असल्यामुळे जंगल संरक्षणाकडे त्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे। जंगलाला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना कार्यालय परिसरात बनत असलेल्या गार्डनला त्यांनी तार कंपाऊंडची संरक्षण भिंत उभारून कोट्यवधी रुपये खर्च करून तयार होत असलेल्या गार्डनच्या कामाला निकृष्ट कामाची झालर लावली आहे। त्यामुळे त्यांचे जंगल संरक्षणाकडे आणि जंगल वाढवण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे। तांदळा आणि दत्त मांजरी या ठिकाणी रोपवन आणि तुळशी या ठिकाणी रोपवाटिका या तीनही ठिकाणी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत। यापैकी वृक्ष लागवडीच्या नावावर लाखो रोपे फेकून देण्यात आली असून जून महिन्याच्या सुरुवातीला रोपांची लागवड होणे अपेक्षित असताना 3 महिने उलटूनही रोपे रस्त्यावर फेकलेली असल्यामुळे अनेक सागवानी मौल्यवान रोपे मरणासन्न अवस्थेत असून खड्डे करण्यासाठी जेसीबी लावून रक्कम उचलण्यात आली असल्याची चर्चा होऊन बंद झाली, तर ही रोप लागवड न झाल्यामुळे येणारे जाणारे नागरिकही वन विभागाच्या या कामाप्रती नाराजी व्यक्त करत आहे। परंतु याचा काहीही फरक अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडत नसल्यामुळे जिवंत असलेले रोपे तरी लावली जावी अशी अपेक्षा नागरिक करत आहेत। सदरील बाबीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडू राठोड यांनी जाय मोक्यावर जाऊन रस्त्यावर पडलेल्या रोपांची पाहणी करत रोप लागवड आणि खड्डे करण्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार केली असून या प्रकरणी कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। 2 महिन्यापासून वन विभागाने रोडच्या कडेला झाडे लावायसाठी म्हणून 400-500 झाडं आणून ठेवले आणि त्याच्यातून काही झाडं असे मेले पण आहेत। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।